गुड आफ्टरनून चिल्ड्रेन. आज आपण रायमिंग वर्ड्स याबद्दल अधिक माहिती पाहणार आहोत. रायमिंग म्हणजे यमक जुळणारे शब्द. राईम्स पोएम्स मध्ये साधारण शेवटी बघा एकसारखे शब्द असतात की त्यामुळे त्या कवितेला एक लयबद्धता येते. त्याला म्हणायचं रायमिंग वर्ड्स. म्हणजे जसं पॅट, कॅट, सॅट, मॅट, रॅट, हॅट हे रायमिंग वर्ड्स आहेत. पण रायमिंग वर्ड्स तयार करताना तो शब्द अर्थपूर्ण पाहिजे. यामध्ये तुम्ही असा नॅट नॅट शब्द नाही घेऊ शकत, कारण त्याचा अर्थ कोणताच होत नाही. म्हणजे रायमिंग वर्ड्स लिहिताना त्या शब्दाला पूर्ण अर्थ पाहिजे, तरच तो रायमिंग वर्ड गृहीत धरला जातो. आता मी तुम्हाला काही रायमिंग वर्ड्स सांगणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचे बरं का. टॉल, बॉल, कॉल. वेट, लेट, सेट. हॉट, पॉट, लॉट. फीड, सीड. वेक, मेक. टेल, पेल, सेल. टॉप, पॉप. काइंड, माइंड. विंक, सिंक, लिंक. सॉरी, लॉरी. कार, फार, जार. ही काही रायमिंग वर्डची यादी मी तुम्हाला आता सांगितलेली आहे. आपल्याला प्रश्न विचारताना मंथनमध्ये कधीतरी वेगळे शब्द दिले जातात आणि त्यातून सांगतात की यातला पहिल्या शब्दाशी पर्यायामधला कोणता रायमिंग वर्ड जुळतो ते सांगा. आता मी तुम्हाला सांगते. पहिला त्यांनी दिले स्लो. स्लो या शब्दासाठी कुठला रायमिंग वर्ड्स जुळतो बघा. मी तुम्हाला त्यातले 4 पर्याय सांगते, 4 अल्टरनेटिव्ह सांगते. फास्ट, स्मूथ, व्हाईट, ग्लो. मग स्लोसाठी ग्लो हे जुळणार आहे. सीड, सीडसाठी काय? सीट, लॉंग, फीड, डीप. तर कुठला अल्टरनेटिव्ह मॅच होणार आहे? फीड. अल्टरनेटिव्ह किती क्रमांकात? 3, म्हणजे सीड, फीड. नेक्स्ट लाईटसाठी काय आहे? ड्रॉप, वर्ल्ड, ब्राईट, ब्लॅक. लाईट, ब्राईट हे रायमिंग वर्ड्स जुळणार आहे. वॉकसाठी टूक, स्टॉप, मेक, चॉक. वॉक, चॉक. लास्ट वन क्राऊनसाठी कुठला जुळणार आहे? ग्रो, क्रो, ब्राऊन, नेम. क्राऊन, ब्राऊन. अशा प्रकारे आपल्याला हे रायमिंग वर्ड्स शोधता येतील आणि ते जोडता सुद्धा येतील. आता कधी कधी चुकीची जोडी सुद्धा आपल्याला मंथनच्या परीक्षेमध्ये विचारली जाते. तर कसं विचारतात बघा. आता आपण ज्या जोड्या पाहणार आहोत त्याच्यामध्ये कोणती चुकीची जोडी आहे ते पहा. कॉट, पॉट ही तर चुकीची नाही आहे, ही बरोबर आहे. बॉल, बॉल ही पण बरोबर आहे. वॉक, टॉक ही पण बरोबर आहे. मग शेवटी काय? बुक, पेन ही मात्र चुकीची जोडी आहे. बुकचं रायमिंग वर्ड्स आलं असतं टूक, पेनचं रायमिंग वर्ड्स आलं असतं मेन, पण त्यांनी बुक आणि पेन दिले, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. आता नेक्स्ट टायनी, शायनी ही आहे बरोबर. बार्क, डार्क ही पण रायमिंग जोडी बरोबर आहे. आय, बाय ही पण बरोबर आहे. आता लास्ट वन काय दिलंय? माय आणि गो. मायचं रायमिंग वर्ड आलं असतं शाय, म्हणजे ह्यामध्ये मायचं त्यांनी रायमिंग वर्ड दिले गो, तर हे चुकीचं दिलेलं आहे. ही रायमिंग वर्डची जोडी असू शकत नाही. तुम्हाला आता रायमिंग वर्ड्सबद्दल बरंचसं समजलं असेल. धन्यवाद.